नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग अशा प्रकारे आपण 5 ते 3 हे टिपके मांडून घेणार आहोत। चला तर मग आता 3-3 टिपके हे जोडून आपण आतल्या साईडला 6 रेघा या काढून घ्यायच्या आहेत। तर टिपके न जोडता आतल्या साईडने अशा प्रकारे बारीक बारीक होत जाणारे असे 6 रेघा, 4 झालेले आहेत, ही 5वी आणि ही 6वी। अशा प्रकारे आपण प्रत्येकच साईडला आता या रेघा काढून घ्यायच्या आहेत। 1 2 हे 3 4 5 आणि ही 6। 1 2 3 4 5 आणि ही 6। 1 2 3 4 आणि ही 5 6। 1 2 3 4 5 आणि ही 6वी। आता लास्टच्या घरामध्येही अशाच प्रकारे आपण 6 लाईन्स काढतोय। 1 2 3 4 5 आणि ही 6। चला तर अशा प्रकारे आता आपण 6 पाकळ्या या काढून घेणार आहेत। डॉटच्या साईडला गोलाकार व मधल्या साईडला निमुळता असा आपण फूल काढून घेणार आहोत। प्रत्येक पाकळीच्या मध्ये अशा प्रकारचे आपण 3 टिपके देऊन घेणार आहोत व त्याला बोटाच्या सहाय्याने गोलाकारात पसरवून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात आपण तशा प्रकारे। चला तर आता मधल्या साईडला आपण लाल रंग भरणार आहोत। त्यानंतर थोडासा पिवळा रंग सुद्धा त्याच्या शेंड्यांना देणार आहोत। आता रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण बाहेरच्या साईडला एक चक्री काढून घेणार आहोत आणि त्यालाच आपण पाकळ्या सुद्धा काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे पानं आणि गोल अशा आपण पाकळ्या काढलेल्या आहेत। त्याच्यावरती एक डॉट दिलेला आहे। वरती टिपक्यांच्या सहाय्याने आपण एक फूल काढून घेणार आहोत व अशाच पद्धतीची रांगोळी आपण प्रत्येकच साईडला उरलेल्या काढून घेणार आहोत। पहा तर मग कसं काढत आहोत ते। आपण मधल्या ज्या पाकळ्या आहे कमळाची त्याला गुलाबी रंग देतोय आणि गोल पाकळीला पोपटी रंग देणार आहोत। तर आता अशाच पद्धतीचं कमळ आपण उरलेल्या 5ही बाजूंना काढून घेणार आहोत।
चला तर मग काढून घेऊयात.
चला तर अशा पद्धतीने कमळाची आपली पूर्ण डिझाईन कंप्लीट झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता पण येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. चला तर मग आता रांगोळीची पुढची स्टेप आपण काढून घेणार आहोत. 2 कमळांच्या मध्ये आपण उलटी पाकळी एक काढून घेणार आहोत. त्यालासुद्धा आपण रेघा देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीची पाकळी आपण काढून घेत आहोत. पाकळी काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये रेघाया काढून घेणार आहोत. रेघा काढून झाल्याच्या नंतर आपण आता त्याला पुढे एक रेघ काढून पुढे एक टिपका, नंतर खाली 3 टिपके काढून गोलाकारात पण अशा पद्धतीने ही डिझाईन काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर मग आता प्रत्येकच साईडला अशीच डिझाईन काढून घेणार आहोत. तर आता प्रत्येकच साईडला अशाच पद्धतीची डिझाईन काढून झालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच.